विशाळगड प्रकरणी संभाजीराजेंवर गुन्हा दाखल केल्यानंतर संतप्त संभाजीराजे शाहूवाडी पोलीस स्थानकामध्ये पोहोचले आहेत। गुन्हा दाखल असेल तर मला अटक करा असंही संभाजीराजेंनी पोलिसांना म्हटलेलं आहे। सरकारने अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय 1.5 वर्षांपूर्वी का घेतला नाही असा सवाल त्यांनी केलाय। तर हसन मुश्रीफांनी पुरोगामित्व शिकू नये असं प्रत्युत्तर संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेलं आहे। आताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। संभाजीराजे शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण बघतोय। विशाळगड प्रकरणी संभाजीराजेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाऊया थेट कोल्हापूरला। आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या सोबत आहेत। प्रताप, मी आता शाहूवाडी पोलीस स्टेशनच्या दारामध्ये आपण पाहतो की संभाजीराजे जे आहेत ते आतमध्ये पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा करतायत। एकीकडे आपण पाहतो की पोलीस प्रशासनानं जवळपास 500हून अधिक लोकांच्यावर गुन्हा दाखल केला अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं तर पुण्याचे रवींद्र पडवळ, कोल्हापूरचे बंडा साळुंखे यांच्यासह संभाजीराजे यांच्यावर हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे। त्याप्रमाणे आपण पाहतो की हा गुन्हा दाखल झाला याची माहिती मिळाल्यानंतर संभाजीराजे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत। माझ्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर मला अटक करा, पण कार्यकर्त्यांना जे आहेत किंवा एकूण शिवप्रेमींना याच्यामध्ये तुम्ही ओढू नका अशा प्रकारची त्यांची प्रामुख्याने मागणी आहे। एकूणच आपण पाहतोय की विशाळगडाच्या पायथ्याशी काल मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली आणि त्याचबरोबर तोडफोड देखील झालेली आहे। त्यामुळे शाहूवाडी पोलिसांनी या ठिकाणी गुन्हा दाखल केला आणि ते गुन्हा दाखल केल्यानंतर अनेकांची धरपकड सुरू केलेली आहे। संभाजीराजांच्या मते हा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता किंवा एकूण प्रतिक्रिया होती, त्याला आम्ही जबाबदार नाही, याला प्रशासन आणि सरकार जबाबदार आहे। त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे दाखल करू नका अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे। सकाळी त्यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री असतील, जिल्हा प्रशासन असेल किंवा सरकार असेल यांच्यावर जोरदार ताशेरे ओढलेले आहेत आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असताना तुम्ही आम्हाला तिथपर्यंत जाऊच का दिलात अशा प्रकारचा देखील सवाल उपस्थित केलेला आहे। एक अर्थाने आपण पाहतो की आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे संभाजीराजे नेमकं पोलीस प्रशासनासमोर काय भूमिका मांडतात, संभाजीराजांना पोलीस ताब्यात घेऊ शकतं का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर काही वेळेत मिळतील। पण एकूणच आपण पाहतो की काल विशाळगडाच्या पायथ्याशी जो तणाव होता तसाच प्रकारचा तणाव आता पोलीस स्टेशनच्या परिसरात आहे असं आपल्याला प्रताप, या सगळ्याचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। या ठिकाणी आपण पाहतोय